नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बिहारमधील निवडणुकांवर काँग्रेस बहिष्कार घालणार का? राहुल गांधी यांचं वक्तव्य. ईव्हीएम घोटाळ्यामुळे भाजप सत्तेत, अनिल देशमुख यांचं वक्तव्य. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा अनोखा उपक्रम. गेल्या 17 वर्षांपासून अमरावतीतील लाखो लोकांना पाठवतात राख्या. आणि पुणे महापालिकेत राजकीय वादंग. मनसे आणि महाविकास आघाडीचे आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मोठे आरोप केलेत. निवडणूक आयोगाचा डेटा सादर करत राहुल गांधी यांनी एका लोकसभा मतदारसंघात तब्बल 1 लाख मतांची चोरी झाल्याचा दावा केलाय. तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतांचा घोटाळा झाल्याच्या आरोपाचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. संशयास्पद मतदार याद्या सादर करून राहुल गांधी म्हणालेत, निवडणूक आयोग यावर गप्प का? निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत राहुल यांनी ढीगभर कथित पुरावे आणि मतदार याद्या सादर केल्यात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर तीव्र टीका केली आहे. 9 ऑगस्ट पासून शरद पवार यांच्या हस्ते मंडल यात्रेची सुरुवात होणार असून भाजपच्या कमंडल यात्रेचा पर्दाफाश करण्याचा उद्देश आहे. देशमुख म्हणाले, शेतकरी आत्महत्या, अपूर्ण कर्जमाफी, लाडकी योजनेतील अपात्रता, स्मार्ट मीटर विरोध यावर सरकारने मौन बाळगलंय. तसेच ईव्हीएम घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅटची मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईत 100% सत्ता महाविकास आघाडीची येईल असंही भाकीत त्यांनी केलंय. 9 अगस्त ये क्रांति दिन है और इस 9 अगस्त के क्रांति दिन के उपलक्ष्य में राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से मंडल यात्रा की शुरुआत नागपुर से हो रही है और इस यात्रा को हरी झंडी बताने के लिए आदरणीय शरद पवार साहब खुद नागपुर में 9 अगस्त को आ रहे हैं। 9 अगस्त को मंडल यात्रा की शुरुआत का कार्यक्रम वैरायटी स्क्वायर पे आशीर्वाद लॉन है, वहाँ पे 11:30 बजे होने वाला है। और आज वही भारतीय जनता पार्टी ओबीसी के बारे में बात करने की कोशिश करती है। उनको सवाल पूछना चाहिए कि जब मंडल आयोग लागू किया, जिसके तहत ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए था, उसका विरोध, मंडल आयोग का विरोध कमंडल यात्रा निकाल के किसने किया, इसका जवाब भारतीय जनता पार्टी को पूछना चाहिए। थैंक यू। रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचा सण आहे. याच रक्षाबंधनानिमित्त काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून तब्बल 1.5 लाख राख्या तिवसा मतदारसंघातील 338 गावांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. यंदा या उपक्रमाचं 17वं वर्ष आहे. मी आमदार असो किंवा नसो, माझ्या मतदारसंघातील लोकांसोबत परिवाराचं नातं आहे, अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. जवळपास 17 वर्ष झाले. प्रत्येक घरामध्ये किमान एक राखी तरी माझी जात असते. खरं माझ्यासाठी माझा मतदारसंघ हेच कुटुंब आहे. मला त्याचा सख्खा भाऊ नाही आहे. ते एक नातं माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मतदारसंघासोबत आहे. आणि या सर्व मंडळींनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, अजूनही करतात, आपुलकी खूप ठेवतात आणि माझं रक्षणही तेच करतात. आणि म्हणून मग ही एक राखी आहे एक. आणि मग मला वेगळे अनुभव येतात. कोणी मला 100 रुपयाची मनी ऑर्डर पाठवतं, कोणी पोस्ट कार्ड पाठवतं, पोस्ट कार्ड, कोणी त्या ठिकाणी साडी पाठवतं, कोणी ब्लाऊज पीस पॅकिंग करून पाठवतं. आणि हे सगळं खूप इमोशनल असतं, खूप जिव्हाळ्याचं असतं. आणि ही प्रेम, हे असं प्रेम, अशी आपुलकी माझ्या मतदारसंघासोबत मी जिवंत आहे तोपर्यंत राहू, अशीच अपेक्षा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या विरोधात आज तीव्र आंदोलन छेडलंय. आयुक्तांच्या अधिकृत बंगल्यात झालेल्या कथित साहित्य चोरीसह आर्थिक अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित करत मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिली. या प्रकरणाला उधाण आले तेव्हा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निवेदन सादर करणाऱ्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत हिणवलंय. त्यांच्या या वक्तव्याने वातावरण अधिकच तापलंय. दरम्यान काल रात्री मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय. काल मनसे पदाधिकाऱ्याकडून आयुक्तांना जी आयुक्ताच्या बंगल्यात चोरी झाली याबद्दल एक निवेदन देण्यात आलं. त्यानंतर मनसे पदाधिकारी व आयुक्तांमध्ये काही बाचाबाची झाली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्ताच्या दालनाबाहेर एक आंदोलन केले.
हे आंदोलन करता वेळेस त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर सरळ आज महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी मनसे विरोधात एक आंदोलन केलं. हे आंदोलन झाल्यानंतर लगेचच महाविकास आघाडी आणि मनसे यांनीही महानगरपालिकेविरोधात एक मोठे आंदोलन छेडले. नेमके हे आंदोलन का छेडले, कशाबद्दल छेडले, काय त्यांचे कारण आहे, काय त्यांना साधायचं आहे आणि काय त्यांची मागणी आहे, हे चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे, कालच्या वागणुकीविषयी पण तुम्ही राग व्यक्त केलेला आहे. नेमकं काय कारण होतं आणि त्यांनी तुम्हाला अशी का वागणूक दिली? आज आंदोलन आम्ही नाही केलं. आज आंदोलन महाराष्ट्र नवं सेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आणि प्रशांत जगताप शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी, या सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या वतीने केलेलं आंदोलन आहे. हे पुणेकरांसाठी केलेलं आंदोलन आहे. एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, एखादं निवेदन द्यायला जातो, त्यावेळेस ते निवेदन तुम्ही व्यवस्थित घेतलं पाहिजे, त्याशी बोललं पाहिजे. तुम्ही त्याच्याशी आर्ग्युमेंट बोलत असाल, त्याशी आरेतुरीची उत्तरं देत असाल, त्यामुळे ते कालचं आंदोलन केलं. त्यामुळे आम्ही त्यांना म्हणलं आमचे तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्ही इथं उठणार नाही. त्यांनी त्यांच्या रिसर आमचे गुन्हे दाखल केले, पोलिसांचं काम केलं, आम्हाला उचलून दिलं. परंतु आज सगळे पक्ष एकत्र आले की एखाद्या लोकप्रतिनिधीवर एखादा प्रश्न विचारला गेला तर असे गुन्हे दाखल होत असतील तर भविष्यात हे धोक्याची घंटा आहे. पण पुणेकर हे ऐकणार नाही. पुणेकरांचे प्रश्न विचारला वारंवार आम्ही तिथं जाणार आहोत, वारंवार प्रश्न त्याकडे विचारणार आहोत. महापालिकेची मालमत्ता म्हणजे ही पुणेकरांची मालमत्ता आहे. पुणेकरांच्या मालमत्तेमध्ये जर डल्ला मारत असतील अधिकारी तर कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी हा सहन करणार नाही. कारण लोकप्रतिनिधीला जी जनता निवडून देते ती आपल्या काबाड कष्ट करून जे कररूपी पैशातनं कर भरते, आपल्या पगाराच्या पैशातनं कर भरते, त्या कररूपी पैशाचा जर असा अपव्यय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर कुठलाही राजकीय पक्ष या ठिकाणी शांत बसणार नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. अदिती तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहे, त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील, असंही त्या म्हणाल्यात. मला वाटते पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय योग्य त्या वेळी निर्णय घेतील. रायगड जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय घेत आहेत. कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली, ती सदिच्छा भेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी NDAच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली. पालकमंत्री पद असेल, इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 10 ऑगस्ट पासून वंदे भारत एक्सप्रेस नागपूर पुणे नागपूर मार्गावर धावणार असून बडनेरा येथे थांबा असलेली ही सेवा अमरावतीसह संपूर्ण विदर्भ, पुणे आणि नागपूरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण शहरांमध्ये जलद गतीने प्रवासाची सुविधा उपलब्ध होणे हे प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. या मार्गातील बडनेरा थांबा अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणार आहे. विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत, रुग्णांपासून सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत ही सेवा उपयुक्त ठरेल. याबाबत डॉक्टर अनिल मोंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. आनंदाची बातमी आहे. वंदे भारत 10 ऑगस्ट पासून नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर सुरू होणार आहे. बडनेरला त्याचा स्टॉप आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार मानतो. खूप मोठी भेट दिली आपण ही, कारण पुण्याला अनेक मुलं शिकतात. त्यांच्या आईवडिलांना जायचं असतं, पण त्या एसटी मध्ये, बसमध्ये, त्या लक्झरी कोचेसमध्ये जाणं कठीण होतं
आणि या ट्रेनमुळे सुरक्षितरित्या कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं पुण्याला पोहोचता येईल, पुण्यावरून आपल्या गावाला परत येता येईल। हा संपूर्ण टाइम टेबल टाकतोय मी। या टाइम टेबल प्रमाणे सकाळी 10:25ला नागपूरवरून निघणार, 12 वाजता साधारणतः बडनेरला पोहोचणार आणि रात्री 9:30ला पुण्याला पोहोचेल आणि तिकडनं 6:25ला सकाळी निघणार आणि अमरावतीला 4-4:30 वाजता आणि 6:30 वाजता नागपूरला। आणि त्यामुळे अतिशय सोयीची दिवसा संपूर्णतः निसर्गाचं रम्य परिसर पाहता पाहता आपल्याला पुण्याला पोहोचणार आहे। पुन्हा एक वेळा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अश्विनीजी वैष्णव, रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार। आणि आपण सर्वजण 10 ऑगस्टला या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याकरता बडनेरला जमूया। मी येतो, आपणही या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। मात्र या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने नव्याने वाद निर्माण झालाय। वाघमारे यांनी स्पष्ट केले की मतदानासाठी ईव्हीएमचा वापर होणार असला तरी मतदाराने दिलेले मतदान प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा देणारे व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार नाहीत, कारण यंत्रामुळे वेळ लागत असल्याने ही व्यवस्था रद्द करण्यात आली आहे। या निर्णयाबाबत तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय। ॲट द टाइम ऑफ वोटिंग जेव्हा आपण वोट करत होतो, ॲट द टाइम ऑफ लोकसभा आणि विधानसभेच्या कालखंडामध्ये जेव्हा आपण वोटिंग केलं, तर आपण कुणाला मतदान केलंय ते दर्शवण्यासाठी जे यंत्र त्याच्यासोबत यूज केल्या जायचं त्याला आपण म्हणतो व्हीव्हीपॅट। पण आता म्हणजे त्याच्यामध्ये दिसायचं, इंडिकेट व्हायचं की आपण कोणाला एक्झॅक्टली वोटिंग केलंय, म्हणजे कुठल्या पक्षाला, कुठल्या उमेदवाराला आपण वोटिंग केलंय। आता इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र असं म्हणतंय, वाघमारे सर असे म्हणतायत की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही। लक्षात घ्या, ही खऱ्या अर्थानं मला वाटतं मतदाराची गळचेपी आहे। कुणाला वोटिंग केलं हेच जर माहित नाही पडलं तर काय, शेवटी मशीन आहे, टेक्निकल एक्सपर्ट काहीही करू शकतात। बॅलेट पेपरचा विषय सोडून द्या, हरकत नाही, तुम्ही ऐकत नाहीये। अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषय संदर्भात अनेक वेळा मागणी केली, मतदारांनी मागणी केली, पण आता तुम्ही पूर्वीची पद्धत तर बंद केली, पण आता नव्याची पद्धत लागू केली होती ती सुद्धा तुम्ही बंद करताय। आमचं सरळ आणि साधं मागणं आहे, जे विधानसभेमध्ये होतं आणि लोकसभेमध्ये होतं तेच ठेवा ना ॲज इट इज, काहीच त्याच्यामध्ये चेंजेस नको आहेत। त्यामुळं मतदाराची ही गळचेपी होईल। पुण्यात रेव पार्टीचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे। खेवलकरांच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडल्यामुळे हे मोठे रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। कोकेन, गांजा आणि हुक्का पॉट सोबतच अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। पिंक इंडिया फाउंडेशन तर्फे कॅन्सर अवेअरनेसचं कार्य करणाऱ्या यवतमाळ येथील गरवाले पाईल्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अंजली गरवाले यांना महाराष्ट्र आयकॉनने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर गरवाले या यवतमाळ येथील एकमेव स्त्री आयुर्वेद शल्यचिकित्सक आहेत। डॉक्टर अंजली गरवाले यांना यापूर्वीही कॅन्सर अवेअरनेस तसेच सामाजिक वैद्यकीय कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। हा काही रॅन्डम गोंधळ नाही, ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट। न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ, जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य। नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ। ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज, बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये। गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स, क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार। पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा। हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय,
मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. उत्तर काशी दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 19 जण अडकले. त्यात जळगाव शहरातील 2, पाळधी गावातील 13, धरणगाव येथील 2 तर पाचोरा येथील 1 जवानाचा समावेश आहे. 19 जणांपैकी जळगाव शहरातील अयोध्यानगर येथील मेहरा कुटुंबातील 3घांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झालाय. उर्वरित 16 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाहीये. उत्तर काशी येथे अडकलेल्या 19 जणांपैकी पाचोरा येथील सोपान अहिरे या जवानाचा देखील समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून उत्तर काशी येथे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. उत्तराखंडची उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये जळगावचे 19 लोकांची अडकण्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याच्यामध्ये पाळधी गाव धरणगाव तालुक्याचे 13 लोक आहेत. 2 जण धरणगाव शहराचे आहे, 1 जण पाचोराचे आहे जो म्हणजे आय थिंक ते म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये आहे, आणि 3 जण अयोध्यानगर जळगाव शहराचे आहे. याच्यापैकी 3 जण जो अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत त्यांनी ज्या गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग केली होती त्याची फोन नंबर आपल्याकडे प्राप्त म्हणजे त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि ते म्हणजे सेफ आहे, सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली. उर्वरित सर्वांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जो प्राधिकरण आहे त्या उत्तरकाशी जिल्ह्याच्या त्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांची टीमशी बोलणं झालेलं आहे. त्यासोबत आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर आणि राज्याचे जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांनी उत्तराखंडचे जो इमर्जन्सी कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे त्यांच्याशी पण संपर्क करून या सर्व लोकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनशी संपर्कात जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारची पण पूर्ण टीम आहे. आपण सर्वांचे जनसोबत पण आपण संपर्कात आहे आणि कुठलेही ज्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या लढ्यावरून इंस्टाग्रामवर कोल्हापूरकरांना अवाच्य भाषेत बोलणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ विरोधात कोल्हापूरकर आक्रमक झालेत. सोशल मीडियावर सुद्धा रील स्टारने विकास पाठकला झोडपून काढलंय. दरम्यान आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठेत प्रतिकात्मक पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारत आंदोलन करण्यात आलंय. तसंच हिंदुस्थानी भाऊ पोस्ट करणारा विकास पाठक राज्यात कुठेही दिसला तर त्याला कोल्हापुरी चप्पलेनं ठोकून काढण्याचा इशाराच यावेळी देण्यात आलाय. जी कोल्हापूरची महादेवी हत्ती नांदणीतील तिला पेटा नावाच्या कायद्याखाली अंतर्गत करून काही कारणं देऊन अंबानींच्या वनतरा त्या म्हणजे व्यावसायिक वनतरामध्ये नेलं गेलं. परंतु कोल्हापूरची भावना आहे की अशा हत्तीचा आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांची आमची भावना असलेली हत्ती तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढत असतो. परंतु हा स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून समजणारा हा जो विकास पाठक आहे ह्यानं अपशब्द कोल्हापूरकरांच्या विरोधात ज्यावेळी वापरला तेव्हा कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थानं पेटलेली आहे. आम्ही कोल्हापूरचा गुळ जसा देतो तसं जर आमच्या अपशब्द वापरला तर आमचा महारवाडा आहे, मांगवड आहे, इथल्या शिवाय एवढ्याच तेवढ्याच ताकदीचे आहेत ते तुला सण होणार नाही. तुझं खऱ्या अर्थानं इंस्टाग्राम आणि फेसबुक बघ तू का बंद करून ठेवलाय तुला कळल. कोल्हापूरकरांचं पायतान हे तुला खऱ्या अर्थानं आता जिथं दिसशील तिथं कोल्हापूरकर हे पायतान घेऊन हातात घेणार तुला ठोकणार. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलादपूर तालुक्यातील दिविल या गावामध्ये मोठी कारवाई केली आहे. सुमारे 6 लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीची विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी ही कारवाई केली आहे. या छाप्यात गोवा बनावटीची 56 बॉक्स विदेशी दारू सापडली आहे. आरोपी रुपेश मोरे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलं असून 2 आरोपी फरार असल्याची माहिती मिळते. आमचे आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली
आमचे डायरेक्टर साहेब पी सुर्वे, आयुक्त राजेश देशमुख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार साहेब आणि पोलीस साहेब SP रायगडच्या माध्यमातून आम्हाला एक खबर मिळाली होती काल साधारणतः संध्याकाळी 11च्या सुमारास की दिवेल इथे एक इसम याचा परदेशी बनावटीच्या म्हणजे आपल्या गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून तो विक्री करत आहे. त्या अनुषंगाने आम्ही स्टाफ सर्व एकत्र महाड आणि मराठी पथकाचा सर्व एकत्रित स्टाफने तिथं 2 राहत्या घरांवरती छापा मारला असता विविध महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध ब्रँडचा एकूण 55 बॉक्स साठा मिळून आला. त्याची अंदाजे किंमत जवळजवळ 6 लाख रुपये इतकी झालेली आहे. 1 इसमास अटक केली असून 2 संशयित आरोपी फरार आहेत. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.